हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इन वन कॉर्नर. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत ॲक्टिव्हिटी नंबर 36 इयत्ता 9वी इंग्लिश. तर ॲक्टिव्हिटी नंबर 36चं टायटल आहे इंटरव्ह्यू पीपल, म्हणजे लोकांचा इंटरव्ह्यू घेणे. द लर्निंग आउटकम्स ऑफ द ॲक्टिव्हिटी नंबर 36 इज इंटरव्ह्यूज पीपल बाय आस्किंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन देअर प्रोफेशन. म्हणजेच काय, जे लोक आहेत त्यांचे प्रोफेशन आहे त्याच्या बेसवर तुम्हाला लोकांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हे आजचं तुमचं लर्निंग आउटकम आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज आहे टू हेल्प लर्नर्स टू फर्स्ट लर्न अँड नो मोर अबाउट पीपल अँड देअर प्रोफेशन, म्हणजे लोकांना जाणून घेणे, त्यांचे प्रोफेशन जाणून घेणे. एनकरेज द लर्नर्स टू फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन्स, डेव्हलप इंटोनेशन अँड टोन ऑफ द लर्नर, यूज ॲप्रोप्रिएट वोकॅब्युलरी अँड यूज लँग्वेज वेअर पोलाइट. म्हणजेच हे तुम्हाला काय फक्त ऑब्जेक्टिव्ज आहे ॲक्टिव्हिटी 36चे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स. फर्स्ट, फॉर्म अ पेअर ऑफ 2 स्टुडंट्स, म्हणजे 2 विद्यार्थ्यांची एक पेअर करा. एनकरेज देम टू आस्क क्वेश्चन अँड आन्सर इट इन प्रॉपर टोन, म्हणजे त्यांना क्वेश्चन आस्क करायला लावा. त्यानंतर त्यांचं जे प्रॉपर टोन आहे आन्सर देण्याची ती नीट ठेवा. एनकरेज देम टू फ्रेम अ क्वेश्चन शॉर्ट अँड स्वीट, मेक द लर्नर्स अवेअर टू यूज प्रॉपर वोकॅब्युलरी. तर हे 4 जे दिलेले ते इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स आहे. त्यानंतर आहे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या आहे 5. फर्स्ट आहे frame short questions related to the profession, use language moderately, keep proper sequence of the question, begin and end the interview properly, फ्रेम 10 क्वेश्चन्स अँड आस्क पोलाइटली. म्हणजेच काय आहे इन्स्ट्रक्शन स्टुडंटसाठी, तर तुम्हाला शॉर्ट आणि सिम्पल क्वेश्चन्स तयार करायचे प्रोफेशनच्या रिलेटेड. नंतर जी लँग्वेज आहे ती नीट वापरायची आहे आणि जो सिक्वेन्स आहे क्वेश्चनचा तो प्रॉपर सिक्वेन्स यूज करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घ्याल त्याचा स्टार्ट आणि एंड प्रॉपर करायचा आहे. आणि तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी 10 प्रश्न फ्रेम करायचे, 10 प्रश्न तयार करायचे आहे आणि ते तुम्हाला त्यांना विचारायचे आहे. तर लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला. स्टुडंट इज गोइंग टू टेक इंटरव्ह्यू ऑफ फेमस सायंटिस्ट, ही फॉलोज अबाउट स्टेप्स इन इट. तर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे तुम्हाला, एक विद्यार्थी आहे तो सायंटिस्ट आहे, एक फेमस प्रसिद्ध सायंटिस्ट आहे, त्याची इंटरव्ह्यू घेत आहे. तर तो इंटरव्ह्यू घेताना त्यावरती जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तो फॉलो करतो आणि सुरुवात करतो लर्निंग ॲक्टिव्हिटीच्या. तर फर्स्टली वेलकम टू सायंटिस्ट, त्यानंतर आस्किंग 10 क्वेश्चन्स, त्याला 10 प्रश्न विचारायचे आहे. तर प्रॉपर कन्क्ल्युजन विथ थँकिंग वर्ड्स, इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांना कन्क्ल्युजनसुद्धा द्यायचं आहे थँकिंग वर्ड्सचे. देअर आर 10 क्वेश्चन्स लिस्टेड हिअर. सो फर्स्ट इज व्हॉट वॉज युअर इन्स्पिरेशन फॉर चूजिंग दिस फील्ड ऑफ सायन्स अँड टेक अप रिसर्च, म्हणजे तुमचं इन्स्पिरेशन काय होतं की तुम्हाला ही विज्ञान शाखा निवडली तुम्ही आणि हे रिसर्च केलं. सेकंड, व्हॉट इज युअर एज्युकेशन, तुमचं शिक्षण काय आहे. थर्ड, विच एरिया इंटरेस्टेस युअर मोर इन सायन्स, म्हणजे तुम्ही सायन्समध्ये कोणत्या एरियामध्ये जास्त इंटरेस्ट आहे तुम्हाला. फोर, हाऊ लॉंग आर यू वर्किंग ऑन मेजर प्रोजेक्ट. फिफ्थ, what difficulties you face in your profession. Sixth, what would you like to invent for society. Seventh, do you believe in God. 8, whom do you credit your success as a scientist. 9, on which project do you like to work in future. And 10, what message would you like to give to student and society. So in this way you have to ask these questions to your scientist. And after this there is a conclusion. So conclusion मध्ये तुम्ही म्हणू शकतात, सर इट्स अवर प्लेजर दॅट यू आर हिअर अमंग अस ऑल्दो युअर बिझी schedule. We are impressed by your attitude and humanity. We are very grateful to you. We wish you success in years ahead. Thank you. तर ही तुम्हाला दिलेली होती लर्निंग ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये तुम्हाला एक सायंटिस्टचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता, त्यांचे क्वेश्चनसुद्धा त्यांनीच दिलेले आहे आणि कन्क्ल्युजनसुद्धा दिलेले आहे. तर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काहीच लिहायचं नाही, फक्त लर्निंग ॲक्टिव्हिटी तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी दिलेली आहे. त्यानंतर आहे सॉल्व ॲक्टिव्हिटी ऑर डेमो. स्टुडंट, व्हॉट वॉज युअर इन्स्पिरेशन फॉर चूजिंग दिस फील्ड ऑफ सायन्स अँड टेक अप रिसर्च. So scientist answer, in childhood I read the biography of Albert Einstein and Isaac Newton, and both of these inspired me to work as a scientist and take up the research for the welfare of society and human race. तर ही जी सॉल्व ॲक्टिव्हिटी आहे ते तुम्हाला त्या इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहे की तो इंटरव्ह्यू झाला तर तो सायंटिस्ट कसे उत्तर देईल हे सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये आहे. त्यानंतर आहे प्रॅक्टिस सेक्शन. सो प्रॅक्टिस सेक्शनमध्ये आहे First is tell the learners to converse with his or her peer on different topics related to professions.
म्हणजेच काय, जे विद्यार्थी त्यांना त्यांची जी पेअर आहे त्यांच्यासोबत डिफरंट टॉपिक्स आहेत त्यांच्यावर कन्व्हर्सेशन करायला लावायचे. नंतर आहे एनकरेज द लर्नर्स टू टेक मोर इंटरव्ह्यूज, म्हणजे जास्तीत जास्त इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर थर्ड आहे आस्क हिम ऑर हर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन्स, म्हणजेच काय, जी परिस्थिती असेल त्यानुसार जी प्रॉपर व्होकॅब्युलरी आहे ती यूज करायची. तर ही आहे तुमची प्रॅक्टिस सेक्शन. प्रॅक्टिस सेक्शनमध्ये नोटबुकमध्ये लिहिण्यासारखं काहीही नाही. त्यानंतर आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये आहे टेक इंटरव्ह्यू ऑफ पोलीस ऑफिसर अँड आस्क क्वेश्चन्स रिलेटेड टू हिज प्रोफेशन. तर तुम्हाला नोटबुकमध्ये ही ॲक्टिव्हिटी लिहायची आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी तुम्ही आधीची सॉल्व ॲक्टिव्हिटीसुद्धा लिहायची असली तर लिहू शकतात, पण त्यांचे जे इंटरव्ह्यू त्यांचे क्वेश्चन्ससुद्धा तुम्हाला लिहायचे आहे. तर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीला आपण सुरुवात करूया की तुम्हाला पोलीस ऑफिसर आहे त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यांच्यासाठी लागणारी जी प्रश्नसूची आहे ती आपण बघणार आहोत. तर तुम्हाला क्वेश्चन्स दिसत असतील. टेक इंटरव्ह्यू ऑफ पोलीस ऑफिसर. मी इथे 10 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर फर्स्ट आहे वाय डू यू वॉन्ट टू बी अ पोलीस ऑफिसर, तुम्हाला पोलीस ऑफिसर बनावेसे का वाटले. सेकंड, व्हॉट इज युअर एज्युकेशन, तुमचं शिक्षण काय आहे. थर्ड, व्हॉट क्वालिटीज मेक अ गुड पोलीस ऑफिसर, एका गुड पोलीस ऑफिसरच्या क्वालिटीज काय असतात. व्हॉट आर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पोलीस, एखाद्या पोलिसाच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, म्हणजे त्यांच्यावर काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. 5, हाऊ डू द पोलीस हेल्प द कम्युनिटी, म्हणजे जी कम्युनिटी असते, समाज असतो, त्यांना पोलीस कशी मदत करतात. 6, व्हॉट डिफिकल्टीज डीड यू फेस इन युअर प्रोफेशन, म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायात काय काय डिफिकल्टीज फेस केल्या. 7, व्हॉट डज पोलीस ऑफिसर डू ऑन डेली बेसिस, म्हणजे रोजच्या दैनंदिन बेसिस असतो त्यामध्ये पोलीस ऑफिसर काय करतात. होम डू यू क्रेडिट युअर सक्सेस ॲज पोलीस ऑफिसर, तुम्ही तुमच्या यशाचं श्रेय कोणाला द्याल. 9th, व्हॉट्स युअर स्ट्रेंथ अँड विकनेसेस, तुमची जी स्ट्रेंथ आहे, काही विकनेसेस आहे तर कोणकोणत्या स्ट्रेंथ आहे आणि कोणकोणत्या विकनेस आहेत. आणि लास्ट आहे व्हॉट मेसेज वूड यू लाईक टू गिव्ह टू सिटिझन्स अँड यंग ब्लड, म्हणजेच काय, जे आता तरुण लोक आहे, जे देशाचे तरुण रक्त आहे, तसेच जे सिटिझन आहे, नागरिक, त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यावासा वाटतो. तर अशा प्रकारे तुम्हाला जो पोलीस ऑफिसर आहे त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यांच्यासाठी हे तुम्ही 10 क्वेश्चन्स विचारू शकतात किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे क्वेश्चन्ससुद्धा ॲड करू शकतात. आणि हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर जर शेवटचं थँकिंग असतं, कन्क्लुजन असतं, ते सुद्धा मी इथे दिलेले आहेत. तर तुम्ही म्हणू शकतात, सर इट्स युअर प्लेजर दॅट यू आर हिअर अमंग अस थ्रू युअर बिझी स्केड्यूल. वी आर इम्प्रेस बाय युअर ॲटिट्यूड अँड ह्युमॅनिटी, म्हणजेच तुम्ही इथे आलात हे आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि आम्ही तुमचे जे ॲटिट्यूड आहे, मानवता आहे, त्यामुळे आम्ही इम्प्रेस झालो आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो इंटरव्ह्यू त्याचा शेवट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये हे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स लिहायचे आहे. तर हे तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. त्यानंतर आहे इव्हॅल्युएशन. आस्क द लर्नर्स टू डेव्हलप डिफरंट कन्व्हर्सेशन विथ डिफरंट प्रोफेशनल्स, हे तुम्हाला वहीत लिहायची गरज नाही. दीक्षा व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिलेला नाही. आणि त्यानंतर लास्टला आहे माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न, म्हणजे आजचं जे आउटकम आहे ते काय आहे, आज तुम्ही काय शिकले. तर फर्स्ट आहे टू यूज पार्लिमेंटरी लँग्वेज व्हाईल स्पीकिंग टू पीपल, म्हणजेच काय, जी लँग्वेज असते ती तुम्ही कशी यूज करतात बोलण्यात ते आज तुम्ही शिकले. त्यानंतर टू बिगिन अँड एंड माय टॉक प्रॉपरली विथ अ मॉरल नोट, म्हणजे इंटरव्ह्यू घेताना तुम्ही कन्क्लुजन दिले, वेलकम केलं, तर ते करताना तुम्ही काय काय शिकले की तुम्ही बोलण्याची जी टेक्निक आहे, सुरुवात कशी करायची, एंडिंग कशी करायची, हे तुम्ही आज शिकले. थर्ड आहे एव्हरी सक्सेसफुल पर्सन हॅज डिफिकल्टीज अँड सोल्युशन्स इन देअर फील्ड, म्हणजे जे एव्हरी सक्सेसफुल पर्सन असतो, तुम्ही इंटरव्ह्यू घेतला त्यातून तुम्हाला कळलं की त्या माणसाने कोणकोणते चॅलेंजेस फेस केलेले असतात, काय काय डिफिकल्टीज असतात आणि ते त्यांच्यावर त्यांनी कशी मात केलेली असते हे तुम्ही शिकले. हाऊ टू फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन्स, म्हणजे साधे आणि सिम्पल क्वेश्चन्स कसे तयार केले जातात हे सुद्धा तुम्ही शिकले. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इतर वर्गमित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. थँक्यू.